मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन खंडन हेची आमाकण काम हेची आमाकण काम हेची आमाकण काम हेची आमाकण
बीज वाढवावे नाम 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 बीज पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल विठ्ठल हरे श्री ज्ञानदेव
महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरो तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरो सचिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण हो यसकड विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठला विठला हला विठला 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 कुंडली कबरदार श्री ज्ञानदेव तुकाराम विठला विठला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम कुंभार पिंपळगाव या गावामध्ये माझ्या हनुमंतरायच्या या पावन दरबारामध्ये गेल्या 20 वर्षापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं या वर्षीचं हे 21वे वर्ष आहे. आजचा हा सप्ताहाचा 3रा दिवस आहे. आमचे हरिभक्तीपरायण विनायक भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या अत्यंत आग्रहामुळे व आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. अत्यंत जाणकार गायक या ठिकाणी उपस्थित आहेत, गुणीजन आहेत, बहुश्रुत श्रोते माझ्या समोर बसलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला आपल्या संकल्पित वेळामध्ये अभंगावर चिंतन करायचं आहे. सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबार यांचा अभंग आहे. अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. हे उचलावर आहे. संकल्पित वेळामध्ये आपल्या अल्पमतीप्रमाणे आपल्याला या अभंगावर चिंतन करायचे. आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण तनपुरे महाराज यांच्याकडे ज्ञानेश्वरी व्यासपीठ आहे. अनेक पारायण आमच्या महाराजांचे झालेले आहेत. किती झाले आता? 2025 पारायण. एखाद्या वेळेला इतके पारायण करणारे महाराष्ट्रातले आमचे गुरुबंधू तनपुरे महाराजच असतील. आमचे 108 झाले फक्त, तरी आम्हाला लोकांना सांगतो की आमचे 108 पारायण झाले. आणि इतके पारायण ज्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेत त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी व्यासपीठ आहे. आणि मला असं वाटते संगीत रामकथासुद्धा या ठिकाणी चालू आहे. नाव काय? विलास महाराज जोशी यांच्या अमृतवाणीतून आपण रामकथा ऐकत आहात.
रामकथा हा विषय असा आहे महाराज की तो पुन्हा पुन्हा ऐकण्याचा आहे. बऱ्याचदा रामकथा करत असताना लोक आम्हाला असं विचारतात की महाराज तुम्ही रामायणामध्ये आम्हाला काय सांगणार आहात, हे आम्हाला अगोदरच माहिती आहे. मग रामायणामध्ये काय सांगणार आहात हे जर आम्हाला अगोदर माहीत असेल तर तुम्ही पुन्हा तीच रामकथा आम्हाला का सांगताय? माहीत आहे रामायण कोणाला माहीत नाही. मी महिलांना विचारतो, तुम्हाला माहीत आहे का नाही रामाचा वनवास 16 वर्षाचा होता म्हणून? किती वर्षाचा होता? 14 वर्षाचा होता. माहीत आहे तुम्हाला? राम एका डुकराच्या पाठीमागे लागले होते, मग कोणाच्या? हरणाच्या. हे माहीत आहे तुम्हाला? रामाच्या भावाचं नाव गंगाराम होतं, मग लक्ष्मण होतं. हे माहीत आहे तुम्हाला? रामाच्या वडिलाचं नाव लालू होतं, मग दशरथ होतं. हे माहीत आहे तुम्हाला? रामाच्या आईचं नाव कौसल्या होतं. हे माहीत आहे तुम्हाला? अदो राम तपो वनाधिगमनम हत्वा मृगं कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. झालं रामायण. ही रामकथा अवघ्या 1 मिनिटामध्ये सांगण्यासारखी आहे. त्या रामकथेसाठी 7 दिवस कशाला? जी रामकथा आम्हाला सगळ्यांनाच माहित आहे ती रामकथा पुन्हा पुन्हा कशाला? विठाला विठाला पुंडलिक वरदा हरी माझ्या राजांनो, पिटीचा आहे थोडा कमी करा. माहीत असलेलीच रामकथा आम्ही पुन्हा पुन्हा का ऐकायची? माहीत असलेल्याच रामकथेसाठी आम्ही 7 दिवस का द्यायचे? 1 मिनिटामध्ये जी रामकथा सांगितल्या जाते त्या रामकथेसाठी एवढा वेळ आम्ही का द्यावा? असा प्रश्न आपला नाही, असा प्रश्न कीर्तनाला बसणाऱ्याचा नाही, असा प्रश्न रामकथा ऐकणाऱ्याचा नाही, तर जे कधीच रामकथेला येत नाही त्यांचे हे प्रश्न आहेत. नाही, त्यांचे हे प्रश्न आहेत की कशासाठी बा रामायण, कशासाठी बा महाभारत, कशासाठी भागवत, कशासाठी करताय तुम्ही हे सप्ते? खर्च होत नाही तुमचा? अरे कशासाठी इतकं चांगलं मंदिर बांधलंय तुम्ही? कशासाठी? कशासाठी? मी असं म्हणेल भाऊ की एवढ्या दिवसापासून मी या परिसरामध्ये फिरतो, पण इतकं चांगलं माझ्या हनुमंतरायाचं मंदिर मी पहिल्याने पाहतो. लक्षात ठेवा. कशासाठी करताय तुम्ही हे सगळं? हे प्रश्न श्रोत्यांचे नाहीत, कथा ऐकणाऱ्या श्रोत्यांचे नाहीत, कीर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांचे नाहीत, जे बिचारे कधीच कीर्तनाला येत नाहीत, जे कधीच कथेला येत नाहीत, त्यांचे हे प्रश्न आहेत की तुम्ही हे करताय कशासाठी? मला असं वाटतं कशासाठी तुम्ही हे करताय असं जे म्हणत असतील ना ते आपलेच असतील ना, आपल्या संस्कृतीमध्ये वाढत असतील ना, ते आईला आई म्हणत असतील ना, बापाला बाप म्हणत असतील ना, तर मला असं वाटतं बापाला बाप म्हणणारे आणि आईला आई म्हणणारे जर आमच्याच धर्माबद्दलची टीका करत असतील, बापाला बाप म्हणणारे आणि आईला आई म्हणणारे, मला असं वाटते आमच्याच कथेची आणि कीर्तनाची टीका करत असतील तर त्यांचं रक्त तपासावं लागेल. लक्षात ठेवा. आणि म्हणून पुन्हा पुन्हा का ऐकायचं आहे? पुन्हा पुन्हा रामकथा का ऐकायची आहे? पुणी पुणी कीर्तनी हो सुने सुनाई हियकी प्यास बुझत न बुझाई सीताराम चरित अति पावन मधुर सरस परमित मन भावन मंगल भवन अमंगल हारे प्रभु
जर कोणाचा प्रश्न असेल तर मला असं वाटते त्याच्यासाठी मला उत्तर द्यावं लागेल. त्याच्यासाठी उत्तर हे आहे, मी आपल्याला विचारतो. सुंदर उत्तर आहे. मला असं वाटते तुम्ही आठवड्यातून एकदाच जेवण करताय ना? मला सांगत जावं. झालंय का? अरे झालं का नाही? काय झालं का नाही म्हटलं? जेवण नाही विचारत मी. झालंय का? नाही. हा आता लक्षात आलं. काय विचारलं मी? जेवण नाही. आठवड्यातून तुम्ही एकदा जेवता असं नाही. आठवड्यातून तुमचं दोनदा जेवण सुद्धा भागत नाही. तुम्हाला जिवंत राहण्याची इच्छा असेल तर तुम्ही दिवसातून किमान एकदा किंवा दोनदा जेवण केलं पाहिजे. माझी श्रुती माता असं म्हणताय, अन्नातेव खलिमानी भूतानी जायन्ते अन्नेन जातानी जीवंती अन्नम ब्रह्मेती. माझे ज्ञानोबार आहे असं म्हणतायत महाराज. कोण्या अध्यातली ओवी आहे? हे न म्हणावे साधारण की अन्न परब्रह्म जाण, की जे जीवन हेतू कारण विश्वाय. मला वाटतं तिसऱ्या अध्यातली आहे का? तिसऱ्या अध्यातली आहे. तिसऱ्या का चौथ्या? चौथ्या अध्यातली आहे. हे न म्हणावे साधारण अन्न परब्रह्म जाण, की जे जीवन हेतू कारण विश्वाय. या विश्वाने जिवंत राहावं असं वाटत असेल तर त्याला अन्नाचं सेवन करावंच लागेल. ज्याला जिवंत राहण्याची इच्छा असेल त्याने पुन्हा पुन्हा जेवण केलं पाहिजे. मला माहित आहे, तोच तो भात, तीच ती चपाती, 2-4 दिवसांनी बदलत असली तरी तीच ती भाजी, तेच ते वरण करावं लागते तुम्हाला जेवण. अर्थात तीच ती कढी. इतकी पातळ कढी करत असतात मा. याला का कढी म्हणतायत मा? वारे वा, हे का कढी करण्याची पद्धत आहे मा? आम्ही लेकाचं इतकं काम करतो, तुम्ही जेवण सुद्धा वेळेवर आम्हाला देऊ शकत नाही. इतकी पातळ कढी, इतकी पातळ कढी. म्हणून ज्या वेळेला राग आला मुलाला त्यावेळेला आईने हळूच त्याच्या कानात सांगितलं की बाबू, आजची कढी मी केली नाही, आजची कढी सुनबाईने केली. तो म्हटला, आहे पातळ मा पण फार टेस्टी आहे मा. बरोबर आहे ना? माहित आहे ना? पुन्हा पुन्हा जेवण करावं लागते माझ्या राजांनो. पुढचं वाक्य ऐकावं लागेल माझं तुम्हाला. ज्याला जिवंत राहण्याची इच्छा असेल त्याने पुन्हा पुन्हा जेवण केलं पाहिजे. ज्याला जिवंत राहण्याची इच्छा असेल त्याने पुन्हा पुन्हा जेवण केलं पाहिजे. ज्याला चांगलं जगण्याची इच्छा असेल त्याने पुन्हा पुन्हा रामकथा ऐकली पाहिजे. पुन्हा पुन्हा जेवण केल्याशिवाय तुम्ही जिवंत राहू शकणार नाही आणि पुन्हा पुन्हा रामकथा ऐकल्याशिवाय तुम्ही चांगलं जगू शकणार नाही. आणि म्हणून पुनी पुनी कीर्तनी हो सुने सुनाई, की प्यास बुझत न बुझाई. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस परमित मन भावन. मंगल भावना मंगल हारे, प्रभु सुत शरथ दीन बिहारी. प्रभु सुत शरथ दीन बिहारी. अशी अत्यंत सुंदर असणारी रामकथा आपण ऐकत आहात. जुनी कथा आहे पण आजही आपल्या जीवनाचं दर्शन करून देणारी ही कथा आहे. रामकथेला कधी जुनं म्हणू नका. रामकथेला जर तुम्ही जुनं म्हणत असाल तर गंगेला जुनं म्हणण्याचा पाप तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. गंगा जशी जुनी नाही तशी माझी रामकथा सुद्धा जुनी नाही. रामकथा एका
खऱ्या अर्थाने परिवाराची कथा आहे, एका कुटुंबाची कथा आहे. आजही प्रत्येक कुटुंबाला या रामकथेची गरज आहे की जे तुम्ही ऐकत आहात. माझ्या राजांनो, मी एक बोलून जाईल. रामकथा ही मंदिरातील देवतेची कथा नाही, तर रामकथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. रामकथा बंधू प्रेमाची कथा आहे. रामकथा आईवडिलांची सेवा सांगणारी कथा आहे. रामकथा दाम्पत्य जीवनाचं अनन्य प्रतिपादन करणारी कथा आहे की आजही ज्या बंधुप्रेमाची या घराला गरज आहे, आजही आईवडिलाच्या सेवेची ज्या घराला गरज आहे, आजही दाम्पत्य जीवन अत्यंत प्रेमाने ज्या घरामध्ये राहावं अशी ज्यांची इच्छा आहे, आजही मला असं वाटते त्याने रामकथेचा विचारच नाही तर स्वीकार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भावाने भावावर प्रेम केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे तर राम लक्ष्मणावर करतात एवढं केलं पाहिजे. माहीत आहे तुम्हाला, सांगून जाईल बघा. माझ्या हनुमंतरायाचा दरबार आहे. लक्ष्मणाला ज्यावेळेला इंद्रजिताची शक्ती लागते, वानरा लखनजीला उचलून रामप्रभूकडे आणतायत. रामप्रभू लखनजीचं डोकं आपल्या मांडीवर घेत आहेत. चित्र लक्षात घ्या. त्यांच्या कुरड्या केसावरून हात फिरवत आहेत आणि त्या ठिकाणी रामप्रभू सगळ्यांना सांगतायत, हे नलनील, हे जामवंत, हे बिभीषण, हे हनुमान, लक्षात ठेवा लेका, उद्या जर माझ्या लखनला कशाने काही झालं, उद्या जर माझ्या लक्ष्मणाला कशाने काही झालं, तर उद्या तुम्हाला राम जिवंत दिसणार नाही. कारण लक्ष्मणाला कशाने काही झालं ना, तर या रामाला जिवंत राहण्याचा अधिकारच नाही. अरे, जिने आपल्या पोटचा गोळा माझ्यासोबत पाठवला, माझ्यासोबत आलाय, प्रतिज्ञा करून आला की 14 वर्ष झोपणार नाही, 14 वर्ष काही घेणार नाही, खाणार नाही. नाही झोपला माझा दादा 14 वर्ष त्यांनी काही खाल्लंही नाही. इतक्या प्रेमाने माझी जर त्यांनी सेवा केली असेल आणि त्याला जर कशाने काही झालं आणि मी जर एकटाच अयोध्येमध्ये परत गेलो आणि माझ्या सुमित्रा मातेने जर मला विचारलं, काय रे राघव, एकटाच आला दादा, लक्ष्मण कुठं आहे, तर मी तिला काय सांगू, काहीही झालं तरी चालेल, पण माझा लक्ष्मण मला पाहिजे. माहीत आहे, सगळे वानर रडत होते, सगळे वानर रडत होते, नलनील रडत होते, जामवंत रडत होते, हनुमानजी रडत होते. याहीपेक्षा हे आश्चर्य आहे की लक्ष्मणासाठी स्वतः रामप्रभू सुद्धा रडत होते. काय भाग्यवान आहे दादा माझा लक्ष्मण, की लक्ष्मणासाठी रामप्रभूने रडावं, जगन्यंत्या परमात्म्याने रडावं. भाग्यवान आहे तो शिष्य की ज्या शिष्यासाठी गुरु रडत असतील. भाग्यवान आहे तो नौकर की ज्या नौकरासाठी मालक रडत असेल. भाग्यवान आहे तो कीर्तनकार की ज्या कीर्तनकारासाठी श्रोते रडत असतील. भाग्यवान आहे खऱ्या अर्थाने तो गरीब भाऊ की ज्या गरीब भावासाठी मोठा भाऊ आणि श्रीमंत भाऊ सुद्धा रडत असेल. बऱ्याचदा नौकरासाठी मालक रडत नसतात, बऱ्याचदा कीर्तनकारासाठी श्रोते रडत नसतात, बऱ्याचदा गरीब भावासाठी मोठे श्रीमंत भाऊ रडत नसतात. पण यासाठी एका सेवकासाठी, लहान भावासाठी जगन्यंता परमात्मा रडतो. उद्या जर माझ्या लक्ष्मणाला कशाने काही झालं तर तुम्हाला राम जिवंत दिसणार नाही. लक्षात ठेवा. माझे रामप्रभू काय म्हणतात माहित आहे तुम्हाला? अरे शक्या सीता समानारी मर्त्य लोके विचिन्वता न लक्ष्मणो समो भ्राता. शक्य आहे मला सीतेसारखी बायको मिळेल, शक्य आहे मला अयोध्येसारखं राज्य मिळेल, पण अशक्य आहे मला लक्ष्मणासारखा भाऊ कधी भेटणार नाही. माझ्या लक्ष्मणाला कशाने काही झालं तर तुम्हाला राम जिवंत दिसणार नाही. मला असं वाटतंय हे रामायणातील बंधुप्रेम आहे की ज्या बंधुप्रेमाची आजही प्रत्येक घराला गरज आहे. बरोबर आहे का? या देशातील प्रत्येक रक्ताच्या थेंबाने या मातीवर प्रेम केलं पाहिजे. पण माझ्या कीर्तनाची विनंती आहे, त्याची सुरुवात आपल्या रक्तापासून केली पाहिजे, केलं पाहिजे महाराज. प्रत्येक कीर्तनकार असो, गुणीजन असो, कुणी असो, त्याने माझ्या मातीवर प्रेम केलं पाहिजे. जी माती तुम्हाला चालण्यासाठी, बसण्यासाठी, धावण्यासाठी, गाडी चालवण्यासाठी, पेरणी करण्यासाठी आधार देते ना, त्या मातीवर प्रत्येकाने प्रेम केलं पाहिजे. ज्या ज्या वेळेला या मातीवरचं प्रेम कमी होते त्या वेळेलाच या मातीला पारतंत्र्यात जाण्याची पाळी येते. अनेक दिवस पारतंत्र्य भोगलं या मातीने, आता आणखी तिकडेच ही माती जाऊ नये असं वाटत असेल तर या मातीवर प्रत्येकाने प्रेम केलं पाहिजे. बघा किती केलं पाहिजे. तू मेरा कर्मा तू मेरा धर्मा
तू मेरा अभिमान है, हे वतन महबूब मेरे तुझे पे दिल कुर्बान है। हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे दिल दिया है जान भी दे। हमने तो भाई आपके लिए दिल दिया है वतन, लेकिन जब ऐसा अवसर आएगा ना आपके लिए हम जान भी देने को तैयार है। श्री राम राम राम, 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 श्री राम राम। क्षमा करा, माझ्या कीर्तनात कधी कधी हे येत असते. अरे जातस्य ध्रुव मृत्यूर, नाही 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 नाही. युद्धात युद्ध जर करत असतील अर्जुना, हत्वा वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. अरे तू जर खऱ्या अर्थाने जिंकला ना, तुला राज्य मिळेल, आणि तू जर खऱ्या अर्थाने गेला ना तर तुला मोक्ष मिळेल. हे मातीसाठीच बोललेत ना, मातीसाठीच बोलणं आहे. आणि म्हणून मातीवर प्रत्येक रक्ताच्या थेंबाने प्रेम करावं अशी माझ्या कीर्तनाची इच्छा आहे. पण मला असं वाटते त्याची सुरुवात आपल्या रक्तापासून करावी. जे रक्त रक्तावर प्रेम करत नाही, जे रक्त मायबापावर प्रेम करत नाही, जे रक्त आपल्या शेजारच्यावर प्रेम करत नाही, जे रक्त खऱ्या अर्थाने देशावर प्रेम करण्यासाठी सुद्धा असमर्थ ठरते बऱ्याच वेळेला. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने त्या प्रेमाची सुरुवात आपल्या घरापासून व्हावी, यासाठी बंधू प्रेमसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रेमाचा दुष्काळ पडत चाललाय दादा घरामध्ये. भाऊ भावाशी बोलत नाही, आईवडिलाच्या देखत भाऊ भांडणं करतायत, धुऱ्यासाठी भांडतायत, बांधासाठी भांडतायत, वाटण्यासाठी भांडतायत. आईवडिलाच्या देखत ज्यावेळेला दोघंही भाऊ भांडणं करतायत ना, त्यावेळेला आईवडील काय मागतायत? आईवडील फक्त मरण मागत असतात, लक्षात ठेवा. आणि म्हणूनच मला असं वाटतंय, तुम्हाला इस्टेटसाठी भांडायचं असेल तर मायबापाला मरू द्या, नंतर भांडा. आणि धीर निघत नसेल तर माझं तर मत असंही आहे, मायबापाला मारा, नंतर भांडा. कारण मरण्यापेक्षा सुद्धा जास्त दुःख मायबापाला तुमच्या भांडणाचं होत असते. आणि म्हणूनच मला असं वाटतंय, घरातलं बंधू प्रेमसुद्धा अत्यंत महत्त्वाचं असते. बरोबर आहे का? गरिबी आणि श्रीमंती जाऊ द्या गडा, मारा गोडी तिला. गरिबी आणि श्रीमंती वृक्षाची ने आभराची सावली आहे, कधी येईल कधी जाईल, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. पण घरातलं प्रेम टिकून राहणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ती भावाची जबाबदारी आहे की भावाने भावावर प्रेम केलं पाहिजे. आज के कई इंसान को ये क्या हो गया, इसका पुराना प्यार कहाँ पर खो गया. कैसी ये मन जूस खड़ी है, भाइयों में जंग छड़ी है. बघा बरं लक्षात ठेवा. कैसी ये मन जूस खड़ी है, भाइयों में जंग छड़ी है. कहीं पे खून कहीं पर ज्वाला, जाने क्या है होने वाला. सबका माथा आज झुका है, आजादी का जुलूस रुका है. चारों ओर दगा ही दगा है, हर छुरे पर खून लगा है. आज दुखी है जनता सारी, रोते है लाखों नर नारी. रोते है आंगन गलियारे, रोते आज मोहल्ले सारे. रोती सलमा रोती है सीता, रोते है कुरान वो गीता. आज हिमालय चिल्लाता है, कहा पुराना वो नाता है. डस लिया सारे देश को जहरी नागों ने. नाग माहित आहेत ना? अरे नाग माहित आहेत का नाही? कधी निघत असतात बाहेर? अरे बाहेर कधी येतात नाग? नागपंचमीला येतात ना. नागपंचमीला पूजा करतायत ना त्याची. पंचमी नागपंचमी किती वर्षाने येते तुमच्या भागात?
हा? वर्ष आमच्याकडे 5 वर्षाने येते. डसलिया सारे देश को जहरी नागोने, घर को लगाई आग घर के चिरागों ने. आज के एक इंसान को ये क्या हो गया, इसका पुराना प्यार कहाँ पर खो गया, इसका पुराना प्यार कहाँ पर खो गया. वाह वाह. प्रत्येक घराला जर बंधू प्रेमाची गरज असेल तर आजही प्रत्येक घराला माझ्या रामकथेची गरज आहे. प्रत्येक घरामध्ये आईवडिलाची सेवा व्हावी असं वाटत असेल तर प्रत्येकाला रामकथेची गरज आहे. मला अभंगाच्या दिशेने प्रवास करायचा आहे. भाऊ, मी नेहमी असा विचार करतो, खरं म्हणजे मी वेदांती आहे तसा, एखाद्या चरणावर सुद्धा गुरुकृपेने 5-7 दिवस बोलता येईल, पण मला असं वाटतं की जे श्रोते माझ्याकडे आले त्यांच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे, आपण काहीतरी घेऊन चाललो असं वाटलं पाहिजे. जाऊ द्या, परमार्थ आपल्यापासून फार दूर आहे, पण आपलं कीर्तन प्रपंचासाठी तरी कामी पडलं पाहिजे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आपल्या घराला बंधुप्रेमाची गरज आहे, आपल्या घराला दाम्पत्य जीवनाची गरज आहे. जानकीला विचारलं होतं, जानकी तू एका सार्वभौम राजाची मुलगी आहेस, तू एका सार्वभौम राजाची सून आहेस, वनवास आहे जानकी तो. एखादं चित्र माकडाचं तू पाहिलं ना भिंतीवरचं तरी घाबरते जानकी तू. तिथं प्रत्यक्ष माकडाची भेट आहे, अनवाणी पायाने चालावं लागेल जानकी. तो वनवास आहे, वनवास 1-2 वर्षाचा नाही जानकी, 14 वर्षाचा वनवास आहे. पालखीच्या बाहेर अजून तुझं पाऊल कधी पडलं नाही, महालाच्या बाहेर तू अजून कधी पडली नाहीस. बदली तर पालखीतच खऱ्या अर्थाने तुझं पाऊल चढत होतं. अशा पावलांनी अनवाणी पायाने वनवासामध्ये फिरणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे जानकी. क्षमा कर, आत्ता 14 वर्ष पूर्ण होतील, आत्ता मी परत येईल, तोपर्यंत अयोध्येचा सांभाळ करण्याची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतो आणि येतोय मी असं म्हटल्यानंतर जानकी म्हणते की महाराज कोणाशी बोलताय तुम्ही? हो, कोणाशी बोलताय? जानकी तुझ्याशी. तू माझी अर्धांगिनी आहे. हा महाराज, मी तुमची अर्धांगिनी आहे, मी तुमची सौभाग्यवती आहे. एवढंच आपलं नातं नाही, मी तुमची छाया आहे. एखाद्या वेळेला व्यक्ती घराचा निरोप घेऊ शकते, एखाद्या वेगळ्या व्यक्ती गाडीचा निरोप घेऊ शकते, एखाद्या वेळेला व्यक्ती पायतनाचा निरोप घेऊ शकते, पण कोणचीही व्यक्ती छायेचा कधी निरोप घेऊ शकत नाही. महाराज, माझी व्यक्ती ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी छायेला तिचा सांभाळ करण्यासाठी यावं लागेल. महाराज, मला तर आश्चर्य वाटते की तुम्ही माझा निरोप घेताच कसा? निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. माझा निरोप घेऊन चाललाय महाराज तुम्ही, छायेचा निरोप घेऊन जाणारा महाराज तुम्ही. अरे माझ्या पतीला जर वनवास असेल तर जनकाच्या मुलीला सुद्धा तो वनवास स्वीकारावा लागेल. मी जनकाची मुलगी आहे म्हणून मला तुमच्या सोबत यावं लागेल महाराज. मी जर दुसऱ्या कोणाची मुलगी असती ना, आलीही नसती तुमच्या सोबत. मी फक्त राजाची मुलगी नाही, मी का साधूची मुलगी आहे, मी का त्यागाची. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. वनवासाची मला नाही भीती वनवासाची. वनवासाची मला भीती. संगे आपण भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता. निरोप कसला
तेथे राघव तेथे सीता तेथे सीता प्रपंचाला गरज आहे याची. खरं सांगा माझ्या मातांनो, लहानपणी जेवढं तुम्ही तुमच्या मुलाला सांभाळत होत्या, लहानपणी तुम्ही जितक्या प्रेमाने तुमच्या मुलाशी बोलत होत्या, खरं सांगा तितक्या प्रेमाने तुमची मुलं बोलतायत तुमच्याशी? आता बोलतायत? तितक्या प्रेमाने बोलतायत? कंजूशी करतात बोलायची? 4-5 महिन्याचं पोर पडलेलं, आई बाजूनं बसलेली, आई सारखी त्या मुलाकडे पाहून हसते, कोणीच नसताना सुद्धा भाऊ त्याच्याशी बोलते, माझं छकुला आता झोपणार आहे, माझा पिंटू आता झोपणार आहे, बरोबर आहे ना, माझे भांडे राहिले दादा आता. अरे बरोबर आहे ना, त्याला कळते का काही भांडे कळत नाहीत ना, धुणं कळत नाही त्याला. आता माझं धुणं राहिलं, आता भांडे राहिले, आता दादा तू झोपलं पाहिजे, आता तुझे पिता घरी येणार आहेत, तुझे पिता आता पिता घरी येणार आहेत तुझे. आई त्याच्याशी अत्यंत प्रेमाने बोलत असते. कधी कधी त्याला झोप लागावी म्हणून गाणंही म्हणते. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिमुताई, परसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई, जगा वेगळी ही ममता, जगा वेगळी अंगाई. म्हणा म्हणा, अरे जोऱ्यान म्हणा ना, मुके आहेत का बाबा? आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही, निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निंबोनीच्या झाडा मागे. गायक मस्त आहे. आणि हा आहे म्हणूनच मला आठवून राहिले आज. माझ्या राजांनो, आता चाला पुढे जाऊ आपण. पाडला पाहिजे मोठ्या भावाचा धर्म, मोठ्या भावाने पाडला पाहिजे. लहान भावाला सांभाळण्याचा, लहान भावाचा धर्म लहान भावाने सांभाळला पाहिजे. मोठ्या भावाचा मान राखण्याचा, मान राखण्याचा. मोठा भाऊ जर धर्म सांभाळत नसेल तर लहान तरी कशाला सांभाळेल? मोठ्याने लहानाला सांभाळलं पाहिजे आणि लहानाने मोठ्याचा मान राखला पाहिजे. लक्षात ठेवा, राखला पाहिजे. माहिती आहे तुम्हाला, ज्या वेळेला माझ्या रामरायाला वनवास झाला, वनवास देत असताना पहिल्या वराने माझ्या भरताला गादी आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षाचा वनवास. राघव, मी तुला 14 वर्षाचा वनवास दिलाय. त्यावेळेला राघवजी काय म्हणतायत, मा काय मोठं काम केलंय तू, किती मोठं बनवलं मला तू. खरंच मी जर गादीवर बसलो असतो ना तर फक्त लोकांनी मला राजा म्हटलं असतं, पण आता मला गादीवर बसल्यानंतर राजा म्हटलं असतं. माझा भरत ज्यावेळेला गादीवर बसेल ना त्यावेळेला मला लोक फक्त राजा म्हणणार नाही, तर राजाचा मोठा भाऊ म्हणतील. याला मोठा भाऊ म्हणतात. लक्षात ठेवा, मोठ्या भावाचा मान, राजाचा मोठा भाऊ, आमदाराचा मोठा भाऊ, नाही मंत्र्याचा मोठा भाऊ, किती मान. माझा भरत जर गादीवर बसला तर मला मोठ्या भावाचा मान मिळेल. आणि माझ्या भरताला जर गादी तू दिली असेल तर माझ्या मनातली इच्छा तू पूर्ण केली मा. आणि म्हणून मोठ्या भावाने लहान भावाचं कौतुक केलं पाहिजे आणि लहान भावाने मोठ्या भावाचा मान राखला पाहिजे. धर्मच आहे हा, धर्मच आहे हा. विठाला विठाला कुंडली कवरदा आई वडिलांनी मुलाचा सांभाळ केला पाहिजे. धर्मच आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी करवळाची जाती, ऐशी करवळाची जाती, लेकुराचे हित वाहे माऊली
पाहिजे. लहान मुलाला सांभाळणं आईचा धर्म आहे, तसं वृद्ध आई वडिलाला सांभाळणं हा मुलाचा सुद्धा धर्म आहे, तो त्यांनी सांभाळला पाहिजे. धर्म आहे. कीर्तनकाराने फेटा बांधून कंबर बांधून उभं राहिलं पाहिजे, धर्म आहे त्याचा. आणि श्रोत्याने निमूळपणे ऐकून घेतलं पाहिजे, हा धर्मच आहे. नाही पाडला तर गोंधळ होईल. ज्यावेळेला प्रमाण असेल त्यावेळेला गुणीजनाने म्हटलं पाहिजे, आणि ज्यावेळेला प्रमाण नसेल त्यावेळेला मोबाईलवर पाहिलं पाहिजे, नाही का? त्यावेळेला त्याने कीर्तन ऐकलं पाहिजे, धर्मच आहे त्याचा. चोपदाराने आता असाच महिनाभर हा ड्रेस घालून राहिलं पाहिजे, हा ड्रेस घालून शेतात गेलं पाहिजे, इथंच राहिलं पाहिजे, हा धर्म आहे त्याचा. याला विचारू द्या. इथंच राहिलं पाहिजे, कायम 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 इथंच राहिलं पाहिजे. हा ड्रेस तुला बघ, लक्षात ठेव. घोडा कसा लागेल, पांढरा लागेल का ढवळा लागेल सांग लवकर, सांग आता. मी आहे ढवळा नाही ना. पांढरा घोडा लागेल म्हणते. हुंडा किती लागेल? माझा नंबर देऊ नका बरं, याला ना पागल करेल. धर्मच आहे हा, त्याने त्याचा पाडला पाहिजे. बरोबर आहे ना? धर्मच आहे, धर्म पाडला पाहिजे. आणि धर्म जर पाडला नाही ना महाराज, सर्व सुखाचा थारा मोडला. स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. दीपासवे हारपला प्रकाश जैसा. अरे दिवा मालवला की प्रकाश जसा जातो ना, तसं स्वधर्म गेला की सुख सुद्धा जाते. विठाला विठाला माऊली फार सुंदर वर्णन करताय. आपला आपला धर्म आपण सांभाळला पाहिजे गड्यांनो. अरे एखाद्याचा महाल जर खूप चांगला दिसत असेल आणि त्या महालाकडे पाहून तुम्ही जर तुमचं खोपडं मोडून टाकत असाल तर हा जसा मूर्खपणाच आहे. इतरांची धवडारे देखोनी मनोहरे आपुली तनारे मोडावी केवी, मोडावी केवी. आपलं तनाचं झोपडं मोडून टाकावं माणसाने. दुसऱ्याची आई गोरी आहे म्हणून आपल्या काळ्या आईला सोडून द्यावं माणसाने. तसंच स्वधर्म जरी आपला कठीण जरी झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखे. आपला स्वधर्म कठीण असला तरी सुद्धा त्याचा सांभाळ करणं महत्त्वाचं असेल. मी खरं सांगू का, स्वधर्म जेवढा कठीण असेल ना तेवढा चांगला असतो, लक्षात ठेवा. स्वधर्म जेवढा कठीण असेल तेवढा उद्धाराचं साधन असतो, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाचा धर्म आहे. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. ब्रह्मचारी असाल तर तुम्ही अभ्यास केला पाहिजे. गृहस्थी असाल तर तुम्ही 6 कर्माचं षटकर्मी विचार, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, संकल्प तो त्याग संन्यासाचा. ब्रह्मचारी असाल तर तुम्ही अखंड अभ्यास केला पाहिजे. ग्रस्ती असाल तर तुम्ही षटकर्माचं पालन केलं पाहिजे. यजन याजन अध्ययन अध्यापन, नाही का, संग्रह परिग्रह, अशा पद्धतीने षटकर्माचं तुम्ही पालन केलं पाहिजे. वानप्रस्थी असाल तर संयोगामध्ये तुम्ही वियोगी राहिलं पाहिजे. आणि संन्यासी जर असाल तर संकल्पाचा सुद्धा तुम्ही त्याग केला पाहिजे. हा तुमचा धर्म आहे. विठाला विठाला ऊस गोड झाला म्हणून काय कारखानाच मुडासहित खावा. प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा, फार दिवस राहावा, नाही का, असं म्हणतायत. प्रीतीची कन्या काय आहे ना, ते आहे असा अभंग आहे. हरे कृष्ण हरे काना नाथबाबाचा अभंग आहे. मला असं वाटतंय आहे ना, आहे ना, आहे. अर्थात प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा. गावचा पाटील झाला म्हणजे
घरचा दिवा झाला मान काय आड्याला लावावा, घरचा दिवा म्हणून काय घरच पेटून द्यावा नाही का? आणि खूपच प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय दिवाळी नंतरही राहावा, प्रीतीचा जावई झाला म्हणून काय नाही का? अर्थात राहावं. आणखी एक आहे पा, कितीही मुलगी आवडती झाली तरी तिला माहेरी राहण्याची मर्यादा असते. आलं पाहिजे दिवाळीला, आलात तुम्ही दिवाळीला. कारण काय योग आहे, दिवाळीच्या काळामध्येच हा सप्ताह आहे. दिवाळीला अनेक लेकी आलेल्या आहेत. लेकीचं प्रेमसुद्धा माहेरवर काही वेगळं असते, लक्षात ठेवा. माझ्या बहिणाबाई वर्णन करतात, धर्माबद्दलच बोलतो मी सगळे. बहिणाबाई म्हणतात की लेक आपल्या माहेरवर किती प्रेम करते. आज माहेरा लाले जाण झाली झाली हो पहाट, आली आली डोया पुढे माझ्या माहेराची वाट, माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुले फुटली रे वाचा. चालत राहावं, चालता चालता दगडाची ठेस लागावी. त्या मुलीने त्या दगडाला दर्शन घ्यावं आणि विचारावं तुला काही लागलं नाही ना. मुलीला माहेराच्या वाटेतला दगड जर इतका प्रिय आहे तर त्या मुलीला आपल्या माहेरातला भाऊ किती प्रिय असेल. म्हणून मुली खऱ्या अर्थाने दिवाळीचा सण आला की त्याची वाट पाहत असतात, माहेराची वाट पाहतात. माझा भाऊ येईल, मला घेऊन जाईल. पण मला असं वाटतंय की खरंच दिवाळीचा आनंद तोपर्यंतच मुलीचा आनंद असतो की जोपर्यंत तिची माय जिवंत असते. माय जिवंत असते तोपर्यंत दिवाळीचा आनंद काही वेगळा असतो. मला असं वाटते तोपर्यंतच मुलीने माहेरला जावं की जोपर्यंत तिचे मायबाप जिवंत असतील. मायबाप मेल्यानंतर मला असं वाटते माहेरातला आनंदसुद्धा धीरे धीरे ओसरत जातो. मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत मुलीची पिशवी कधी रिकामी जाणार नाही. मायबाप गेल्यानंतर मात्र त्याच्यात बदल झाल्याशिवाय राहत नाही. मला असं वाटते तुमच्या आईची तुम्हाला आज आठवण आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आई जिवंत आहे तोपर्यंत माहेरातली मजा फार वेगळी असते. मेल्यानंतर गेल्यानंतर खऱ्या अर्थाने तो आनंद ओसरत जातो. म्हणून दिवाळीला आलं 2-4 दिवस राहावं, 5-7 दिवस राहावं. नंतर तुमचा धर्म नाही इथं राहणं. इथं जर राहिला तर लोक तुम्हाला नाव ठेवतील, तुम्ही आता तुमच्या सासरीच गेलं पाहिजे, गेलं पाहिजे. धर्म आहे, धर्म आहे. लेक लाडकी या घरची होणार सुनमी त्या घरची होणार सुनमी त्या घरची. सौख्यात वाढलेली दिवाळी आहे ना आता, प्रेमात नाही. अर्थात धर्म आहे. फार प्रीतीची असली म्हणून माहेरात नाही सासरी जावं लागेल. हा प्रत्येकाने आपल्या कुटुंबातला धर्म जसा सांभाळला पाहिजे ना माझ्या राजांनो. कुटुंबातला धर्म जे जे माणसं सांभाळत असतील, कुटुंबातला धर्म जे सदस्य सांभाळत असतील, ते कुटुंब अत्यंत शाबूत असेल, अत्यंत चांगलं असेल, अत्यंत आदर्शभूत असेल. माझ्या आईने जर मला वनवास दिला असेल तर मला वनवासात जावंच लागेल. माझ्या आईची आज्ञा आहे. सापत्न झाली म्हणून काय झालं, वनवास दिला असेल तर मुलगा म्हणून मला तो स्वीकारावाच लागेल. आणि म्हणून जर रामप्रभू वनवासामध्ये जात असतील आणि तुम्ही जर खऱ्या अर्थाने ज्या सदस्याची जी जबाबदारी असेल तो सदस्य कुटुंबामध्ये जर निभवत असेल महाराज, तिथे कुटुंबसुद्धा रामायणच असेल. बघा, ज्या कुटुंबातला सदस्य आपली जबाबदारी जर निभावत नसेल ना बघा, तर ते कुटुंब महाभारत असेल. विठाला विठाला प्रत्येकानं प्रत्येकाचा धर्म सांभाळला पाहिजे. बघा तुम्ही, अत्यंत महत्त्वाचा विषय 15-20 मिनिटामध्ये आपण थांबणार आहोत. दगड आपला धर्म सांभाळतायत, पाणी आपला धर्म सांभाळते, वृक्ष आपला धर्म सांभाळतो, दिवा आपला धर्म सांभाळतो. माणसाने सुद्धा सांभाळला पाहिजे. दगडाचेच मंदिर आहेत, दगडाचीच मूर्ती आहे, दगडाचेच घरं आहेत, दगडाचेच रस्ते आहेत. किती मारा बिचारायला, किती तोडा बिचारायला. रस्ता बनवायचा असेल ना तर बघा, तोडा मला, बनवा तुमच्यासाठी रस्ता. तुमच्यासाठी रस्ता देणं हा माझा धर्म आहे. मंदिर बनवायचं आहे ना, फोडा मला, बनवा त्याच्या पायऱ्या. तुम्हाला पायऱ्या देणं हा माझा धर्म आहे. तुम्हाला मूर्ती पाहिजे असेल ना, मारा माझ्यावर घाव.
तुम्हाला देवता देणं सुद्धा माझा धर्म आहे. तुम्ही मला किती घाव मारले तरी सुद्धा मी माझा धर्म सोडणार नाही असा दगड म्हणतोय. आणि घाव मारल्यानंतरही जो आपला धर्म सोडत नाही ना तोच खरा माणूस असतो. गड्या घाव मारल्यानंतर घाव मारत राहावे, त्याला म्हणत राहावं काय गंध काय माळ काय तुम्ही हे करताय, घाव मारत राहावे आणि त्यांनी मात्र आपला धर्म सांभाळत राहावा. मला असं वाटते हाच खरा धर्म सांभाळणारा आहे. दगड आपला धर्म कधी सोडत नाही, पाणी आपला धर्म सोडत नाही. ओवी माहीत आहे आपल्याला, अरे गायीची तृषा हरू का व्याघ्रा विषाहुनी मारू, हे नेने जे गा करू तोय जैसे. तहान भागवण्यासाठी जर मी असेल, तहान भागवणं हाच जर माझा धर्म असेल तर माझ्यामध्ये गाय आली तरी तिची ताण भागवणं हा माझा धर्म आहे. वाघ आला तरी त्याची ताण भागवणं हा माझा धर्म आहे. हा पाण्याचा धर्म आहे, दिव्याचा सुद्धा एक धर्म आहे. का घरची या उजेडू करावा, पारखिया अंधारू पाडावा, हे नेनी जेगा पांडवा दीपू जैसा. घरचा माणूस असला तरी सुद्धा त्याला प्रकाश देणं हा माझा धर्म आहे. एखादा चोरी करण्यासाठी आला तरी सुद्धा त्यालाही प्रकाशच देणं हा माझा धर्म आहे. कोणी धर्म करो वा धर्म, त्याला प्रकाश देणं हा माझा धर्म आहे. तो सुद्धा आपला धर्म सोडायला तयार नाही. माझी माऊली म्हणते की का खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. तुम्ही कुऱ्हाडीने तोडा, तोडण्याच्या अगोदर विश्रांती घ्या, निवांत झोपा, सावली देईल तो वृक्ष तुम्हाला. त्यालाच कुऱ्हाड घेऊन तोडा, तुम्हाला सरपण देईल, तुम्हाला फळं देईल, तुम्हाला पानं देईल. खालून दगड जरी मारला तरी वरून फळ द्यायला तयार असेल. दसरा दिवाळीला तोरण बनवायचं असेल, तटातट तोडला तरी सुद्धा, जखमा झाल्या तरी तो सुद्धा सहन करेल. सरपण पाहिजे असेल तर मला असं वाटते सरपणही घेऊन जा, हा त्याचा धर्म आहे. महाराज पत्र पुष्प छाया फळमूळ धनंजया, वाटेचा न चुकी आलिया, वृक्ष जैसा अर्जुनातया नावदान. जे मोक्ष निधानाचे अंजन, फळं पाहिजे असतील तर फळं घेऊन जा, पानं पाहिजे असतील तर पानं घेऊन जा, तुम्हाला मुळ्या पाहिजे असतील तर मुळ्या घेऊन जा, आणि सरपण लागत असेल तर सरपणही घेऊन जा. धर्म आहे. अरे जब तू पैदा हुआ तो पलंग भी था लकड़ी का, माता जिने तुझे सुलाया वो पालना भी था लकड़ी का. अरे जब तू चलना सिखा तो चलन गाड़ी भी थी लकड़ी की, मास्टर जी ने तुझे डर दिखलाया वो डंडा भी था लकड़ी का. अरे जब तू खेलने निकला तो गिल्ली डंडा भी था लकड़ी का. अरे जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी लकड़ी की. बैलगाडीच होती ना तुमच्या लग्नात, गाडी होती ना, गाडी बैल होते का तुम्ही ओळख होते गाडी. अरे जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी लकड़ी की, ससुर जी ने तुझे पूजा वो पाठ भी था लकड़ी का. गई जवानी आया बुढ़ापा तो सहारा भी लिया लकड़ी का. अन चिता रचा कर तुझे जलाया वो ढेर भी था लकड़ी का. अरे चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का. अर्थात उपकारच आहेत ना, धर्मच आहे ना दादा हा. मला तोडलं तरी चालेल पण मी माझा धर्म कधी सोडला नाही. मला जाळलं तरी चालेल मी माझा धर्म कधी सोडला नाही. मला कोणी मारलं तरी चालेल पण माझा धर्म मी कधी सोडणार नाही. अर्थात वृक्ष जर आपल्या धर्माचं पालन करत असतील, दगड जर आपल्या धर्माचं पालन करत असतील, पाणी जर आपल्या धर्माचं पालन करत असेल तर मला असं वाटते आपला सुद्धा काहीतरी धर्म असेल ना. आपला धर्म असेल. कीर्तन चालू असताना झोप घेणं हा आपला धर्मच आहे. विठाला विठाला पुंडलिक वरदा धर्माला घेऊन जन्माला येत आहेत, पाणी धर्म घेऊन जन्माला येते, दगड धर्म घेऊन जन्माला येत आहेत. मला पुढे सांगू द्या 15 मिनिटामध्ये देव सुद्धा धर्म घेऊन जन्माला येत आहेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे धर्मरक्षावयावतार घे आपुल्या पाळीसी भक्तजन अंबरुसी साठी अंबरुसी साठी अंबरुसी साठी अंबरुसी साठी दृष्ट निर्धारी दृष्ट निर्धारी निर्दारी रे अंबरुसी साठी गर्भ सोसी गेले अंबरुसी साठी गर्भ सोसी अंबरुसी साठी गर्भ सोसी अंबरुसी साठी गर्भ सोसी अंबरुसी साठी धर्माला घेऊनच अवतार आहे प्रभूचा सुद्धा. जब जब होई धर्म की हानी पाढई असुर अधम अभिमानी तब तब प्रभू धरी विविध शरीरा हर ही कृपा निधी सज्जन पीरा. अर्थात धर्माला घेऊनच साधूचा देवाचा अवतार आहे आणि संतांचा अवतार सुद्धा धर्म घेऊनच आहे. महाराज म्हणतात वाढावया सुख भक्ती भाव धर्म गुराचारी नाम विठोबा गुराचारी नाम विठोबा. वाढावया सुख भक्ती भाव धर्म गुराचारी नाम विठोबा गुराचारी नाम विठोबा. अवतार तुम्हा धरया कारण अवतार तुम्हा धरया कारण अवतार तुम्हा धरया अवतार तुम्हा धरया धराया जन जीवा धराया जन जीवा अवतार तुम्हा धरया कारण उधराया जन जीवा उधराया जन जीवा जडाचा जड जीवांचा उद्धार करणं आमचा धर्म आहे. भक्तिभाव वाढवणं हा आमचा धर्म आहे. भक्तिभाव वाढवण्यासाठी जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोत. हा धर्म घेऊन आलोत. वृक्षाचा धर्म आहे, दगडाचा धर्म आहे, देवाचा धर्म आहे, मोठे साधूचाही धर्म आहे. हो, आणि म्हणूनच महाराजांना विचारलं की महाराज कोणचं काम काढलंय हो आज तुम्ही. आपण विचारतो ना एखाद्या वेळेला घनसांगवीला एखादा भेटला की कोणचं काम काढलंय रामभाऊ आज तुम्ही. रामभाऊ आज कोणचं काम काढलंय. रामभाऊ म्हणतो आज काम काढलं आपण आज कोणचं काम कोणचं काम काढलंय. म्हणून आपण जसं एखाद्या माणसाला विचारतो भेटल्यानंतर तसंच महाराजांना सुद्धा विचारलं की महाराज कोणचं काम काढलंय तुम्ही. हो वैकुंठामधले तुम्ही
वैकुंठामध्ये राहणारे तुम्ही, स्वरूप वैकुंठामध्ये राहणारे तुम्ही, भूवैकुंठामध्ये राहणारे तुम्ही, कोणचं काम काढलंय महाराज तुम्ही की एवढ्या लोकांच्या शिव्या सहन करण्याची पाळी तुमच्यावर यावी? कोणचं असं काम काढलंय महाराज तुम्ही की तुमची बायको अन्न करता मरावी? कोणचं असं काम काढून या लोकांमध्ये आलात महाराज तुम्ही की ज्यांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही आलात त्यांनीच तुम्हाला गावाच्या बाहेर काढून द्यावं महाराज? असं कोणचं काम काढून तुम्ही या ठिकाणी आलात? सांगतायत माझे महाराज अभंगाच्या प्रथम हेची आम्हा करणे कामा, हेची आम्हा करणे कामा, हेची आम्हा करणे कामा, हेची आम्हा धर्माचं पालन करण्यासाठी आणि पाखंड्याचं खंडन करण्यासाठी आमचा अवतार आहे. धर्माचं पालन करण्यासाठी आमच्यावर किती आपत्ती आली तरी चालेल, आम्ही आमच्या धर्माचं पालन केल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रधर्म आहे, राष्ट्रधर्माचं पालन करण्यासाठी अरे जिंकावं गा कटून मरावं हेच आम्हाला ठावं, लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं. देशापायी सारे विसरू माया ममता नाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. हा राष्ट्रधर्म आहे. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देवदेशान धर्मापायी, देवदेशान धर्मापायी राष्ट्रधर्म आहे. या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी राष्ट्रधर्म आहे. बघा तुम्हाला काय समजते मला माहित नाही, मला अंतःकरणापासून बोलायचं आहे तुमच्याशी. काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची, आमचं ठरलंय. हो काय सुंदर आहे महाराज सावरकराच्या कविता. हे राष्ट्र दे काय, हे राष्ट्र देवताचे, राष्ट्र प्रेषितांचे, हा चंद्र सूर्य स्वातंत्र्य भारताचे, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, धर्म आहे. हा सैनिकांनी सांभाळला पाहिजे. हा देश धर्म आहे, हा राजधर्म आहे, राजधर्म आहे. हा या नेत्यांनी सांभाळला पाहिजे. मला असं वाटते हा खऱ्या अर्थाने भागवत धर्म आहे. हा मला असं वाटते आमच्यासारख्या प्रचारकांनी सांभाळला पाहिजे, सांभाळला पाहिजे. करणे पाखंड खंडन
हेची आम्हा करणे काम धर्माचे पालन. धर्माचं पालन करणं हे आमचं काम आहे. धर्माचं पालन करून घेणं आमचं काम आहे. पाखांडी लोकांचं खंडन करणं सुद्धा आमचं काम आहे. धर्म असतो दादा. अर्थात झालंय धर्म या विषयावरच आपल्याला बोलून आजची सेवा या ठिकाणी थांबवायची आहे. पाखांडी लोकांचं खंडन झालं पाहिजे. काही पाखांडी तयार होत आहेत, पाखांड सांगतायत आपल्याला तिकडे जाऊ नका, मला वाटतं आपला धर्म सोडू नका. मी महिलांना विचारतो, तुमच्या हातामध्ये बांगड्या नसाव्यात नाही का, असं जर कोण्या धर्माला वाटत असेल, तुमच्या गळ्यामध्ये सौभाग्य पोत नसावी असं जर कोण्या धर्माला वाटत असेल, तुमच्या अंगावर पांढरं पातळ असावं असं जर कोण्या धर्माला वाटत असेल, तुम्ही कुंकू नाही लावू नये, मालक असूनही कुंकू लावू नये असं जर कोण्या धर्माला वाटत असेल तर ती पाखांडी आहे. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. पाखांडी. अरे सौभाग्यवतीने चुडा घातलाच पाहिजे, आपला धर्म आहे. सौभाग्यवती असेल तर तिने पांढरं पातळ नाहीच नेसलं पाहिजे, आपला धर्म आहे. सौभाग्यवती असेल तर सौभाग्याचं लेणं कुंकू तिने लावलंच पाहिजे, आपला धर्म आहे. आणि सौभाग्यवती जर असेल तर गळ्यामध्ये सौभाग्य पोत घालणं हा आपला धर्म आहे. आणि याच्या विरुद्ध जर कोणी तुम्हाला सांगत असतील तर हे पाखांडी आहेत. पाखांडी आहेत. करणे पाखांड खंडन विठला विठला. आपल्या 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 तत्वापासून आपल्याला दूर नेणारे काही माणसं असतील तर मला असं वाटतं आपले कसे, एखाद्या व्यक्तीचा खून झालाय, एखाद्या व्यक्तीचा वध झालाय, तो एखाद्याच व्यक्तीचा असतो, पण त्या व्यक्तीच्या तत्वाचा वध हा सगळ्या राष्ट्राचा वध असतो. गांधीजीचा वध हा गोडसेने केला, हे गोष्ट बरोबर आहे, पण गांधीजीच्या तत्वाचा वध मात्र या देशामध्ये बऱ्याचदा घडत राहिला. हा भयंकर आहे, हा भयंकर आहे, हा भयंकर आहे. म्हणून वारकरी धर्माचा जर कोणी वध करत असेल, हिंदू धर्माचा जर कोणी वध करत असेल, आणि 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 चुडा घालू नका, कुंकू लावू नका, सौभाग्य लावू नका, घालू नका, तर माझ्या राजांनो, माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे की तो धर्म आपला नाही, तो पाखांडी लोकांचा धर्म आहे. करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम. हेच काम करण्यासाठी आम्ही आलो. आणि आम्हाला फक्त आम्हाला काय वाढवायचं आहे, आम्हाला उत्पन्न देणारं बी वाढवायचं आहे. बी वाढवणं महत्त्वाचं आहे. बियाचा संचय करणं महत्त्वाचं आहे. सगळेच जर उत्पन्नच घेत असतील तर बी पिकवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. सगळेच कांदे पिकवत असतील तर कांद्याचं बी पिकवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कांद्याचं बी जर कोणाजवळच नसेल तर कांदे कसे खायला भेटतील तुम्हाला. म्हणून बी काय आहे, या धर्माचं मुख्य बी आहे. बीज वाढ धर्माचं पालन करण्यासाठी, पाखांडी लोकांचं खंडन करण्यासाठी आणि नामरूपी बी वाढवण्यासाठी आमचा जन्म आहे, आमचं येणं आहे. माहीत आहे तुम्हाला माझे महाराज काय म्हणतायत, धर्म सांभाळायचा असेल ना तर तो बाणाने सांभाळावा लागतो, कधी शस्त्राने सांभाळावा लागतो. आमच्याजवळ नाही शस्त्र, आमच्याजवळ नाही बाण, पण आमचा धर्मरूपी धर्म सांभाळण्यासाठी, आमचा वारकरी धर्म सांभाळण्यासाठी, आमचा भागवत धर्म सांभाळण्यासाठी आमच्या उत्तराचे आम्ही बाण बनवल्याशिवाय उत्तरे काम
तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आणि आणखी महत्त्वाचं लक्षात ठेवा, धर्म सांभाळायचा असेल तर तो फक्त असू द्या शांत राहा. असू द्या नंतर गेलं चालेल. तू थांब, तू पाहिजे मला. उठून धुणार. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. तुम्हाला माहीत आहे, झालंय आजचं कीर्तन. शिक्षकाने शिक्षकाचा धर्म सांभाळत असताना तीक्ष्ण उत्तर वापरणं सुद्धा महत्त्वाचं आहे. वैद्य महाराज किती बोलायचे महाराज, हे येडी हळद, काय नर्मदेचा गोटा, रताळ्या. त्यांना जर शिव्या आठवत नसल्या तर दुसऱ्याला, हे मला शिव्या सांग आणि ते इकडे द्यायच्या, आणि डबल एखादी त्यालाच मारायची, डबल आली शिवी, दुसरी सांग. तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे. मला असं वाटतं की माझ्या वैद्य बाबाच्या शिव्या ज्याने खाल्ल्या असतील तो भाग्यवान आहे, आणि आमच्या जयराम बाबाच्या लाता ज्याने खाल्ल्या असतील तो भाग्यवान आहे. जयराम बाबा मारत होते, सायकलवर चालता चालता लात मारायचे महाराज, चालता चालता लात मारायचे. तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे. गुरुचे उत्तर तीक्ष्ण असले पाहिजेत. मला असं वाटते मुलासाठी आईचे उत्तर सुद्धा तीक्ष्ण असले पाहिजेत, मुलासाठी बापाचे उत्तर सुद्धा तीक्ष्ण असले पाहिजेत. राग आला तरी, चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सर पे बिठाना ना चाहिए, चाहे कितनी प्यारी हो कन्या उसे घर घर घूमना ना चाहिए, चाहे कितना दुश्मन हो भैया पर भेद छुपाना ना चाहिए, इस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. तीक्ष्ण उत्तरे. अरे आज एकुलता एक मुलगा असता, फार लाडका असता तरी सुद्धा त्याला राग आला पाहिजे असं बोलायला. प्यारा हो उसे सर पे बिठाना ना चाहिए, चाहे कितनी प्यारी हो कन्या उसे घर घर घूमना ना चाहिए, चाहे कितना दुश्मन हो भैया उस भेद छुपाना ना चाहिए, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए, ना चाहिए, ना चाहिए. उत्तर तीक्ष्ण असलं तरी चालेल. किती बोलायच्या सासवा अगोदर, सासवांना विचारतो ना, किती टाकून बोलायच्या सासवा, अरे सांगा ना हो का नाही. सासवांनो, तुमच्या सासवा किती बोलायच्या तुम्हाला, आता आहे का ताकद तुमची बोलायची. खायलाच भेटणार नाही मध्ये बोललो. तीक्ष्ण उत्तरे. काय माय गेली तीक्ष्ण उत्तरे. किती सांगू तरी बटकीचे पुढे शिंदडीचे रडतील तीक्ष्ण उत्तरे. हाती घेऊनी बाण फिरे. महाराज, तीक्ष्ण उत्तर काही लोकांसाठीच ना, श्रीमंत लोकांसाठी नाही ना. फक्त गरीबासाठी तीक्ष्ण, श्रीमंतासाठी काही नाही असंच ना हो. गरीबाला मग तू तिकडे बस, आणि श्रीमंत आला की त्याला पुढे बसून त्याचं नाव, त्याचं बापरे सगळं गावाचे, त्याची कुंडली, तुमचे कीर्तन घेतलं पाहिजे म्हणूनच ना, म्हणूनच ना. असंच ना महाराज, मी गरीबाला दूर लोटायचं, श्रीमंताला जवळ धरायचं, हा काय धर्म आहे. असा काय धर्म सांभाळणार महाराज तुम्ही. महाराज म्हटलात नाही गड्या, धर्माच्या पुढे मला कोणी लहानही नाही, धर्माच्या पुढे मला कोणी मोठाही नाही. नाही भीड भार, 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 नाही
शस्त्राचा बाण बनवून शब्द हेच आमचे शस्त्र असतील. बोलत असताना धर्म सांभाळणारे गरीब असतील तर त्यांच्याशी प्रेमाने बोलू आम्ही. श्रीमंतांनी जर धर्म सोडला तर आम्ही त्यांची काय चांगला मंडप आहे आणि प्रवीणचा साऊंडसुद्धा अत्यंत सुंदर आहे. मला असं वाटते प्रवास झाल्यानंतर जर यांनी त्रास दिला तर मरूनच तो माणूस लक्षात. या तुमच्या घनसांगवीच्या रस्त्याने प्रवास करायचा आणि यांनी आणखी ताप द्यायचा इथं. अशा अर्थाने अत्यंत चांगला साऊंड मंडप चांगला, गुणीजन चांगले, पकवाजे चांगले आयोजन केलं. मला असं वाटतंय की रोज ज्यांना मंदिरामध्ये येणं शक्य नसेल, रोज आरती होतेच पण संख्या फार कमी असते, 10, 15, 20 जणांचीच असते, बरोबर आहे ना? 10, 15, 20 जणांची असते. मला असं वाटतंय की प्रत्येक शनिवारी संध्याकाळी 7 वाजता, हा काल लहान दिवसाचा असल्यामुळे 7 वाजता, दिवस मोठा झाल्यानंतर 7:30 वाजता आपण सगळ्यांनी मंदिरामध्ये यावं. आणि सगळ्यांनी शनिवारी तरी एक दिवस तरी आपल्या बघा गावामध्ये मुस्लिम बांधव जर असतील ते एरवी नाही जमलं तरी प्रत्येक शुक्रवारी मात्र सगळे कामं सोडून ते आपल्या प्रार्थनास्थळामध्ये असतात. आपल्याला सुद्धा इतकं चांगलं भव्य प्रार्थनास्थळ जर असेल, काय हनुमंतरायाची मूर्ती आहे महाराज, काय सुंदर आहे. फक्त ती आपल्याशी बोलत नाही तितकीच उणीव आहे. इतकी सुंदर मूर्ती जर असेल तर मला असं वाटतंय हनुमंतरायाच्या दर्शनासाठी किमान 7 दिवसातून एकदा तरी एका वेळेला आपण आलो पाहिजे अशी प्रार्थना करतो. बघा लक्षात घ्या विषय, 7 वाजता इथं यायचं. सगळ्यांनी काय करायचं काय, पहिले गणपतीची आरती म्हणायची, नंतर पांडुरंगाची आरती म्हणायची, नंतर ज्ञानोबारायाची आरती म्हणायची. आम्ही शनिवारी तरी या ठिकाणी आलो पाहिजे. तर मी आपल्याला विचारतो, पुढच्या शनिवारची आरती कोण आणणार? एखादं नाव जाहीर करा. पुढच्या शनिवारची आरती तुझ्या घरची, प्रसाद सुद्धा तुझ्या घरचा. त्याच्या पुढच्या शनिवारची तर काय अभय पडल्यासारखं काय वाटतं तुम्हाला? तुम्ही आणा, 5 आरत्या लावून घेऊ आपण. त्याच्या पुढच्या शनिवारची गावातली माणसं तुम्ही आणा. त्याच्या पुढच्या शनिवारची इकडे आणतील. आणि आणखी एक कुठेतरी आणा आहेत. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.